महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख मिलिंदजी भाऊ एकबोटे यांच्या उपस्थितीत साध्वी गायत्री दीदी यांच्या आमरण उपोषणाला तात्पुरती स्थगिती. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची उपस्थिती. जालन्याच्या अंबड शहरातील तहसील कार्यालयाच्या पुढे महाकाली गोरक्षक समिती अध्यक्ष साध्वी गायत्री दीदी राधेश्याम मुंडलिक ह्या महाराष्ट्र राज्यातील गोवंश हत्याबंदी कायद्याचे 100% अंमलबजावणी प्रामाणिक गोरक्षकावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते सरकारने मागे घ्यावे. सरकारने गोमातेला राजमाता घोषित झाल्यापासून बहुतस्कर, गोतस्कर आणि गोवंश हत्यारे यांच्यावर मोकोका अंतर्गत कायदा वापरून कारवाई करावी अशा विविध 13 मागण्या घेऊन त्या अंबड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या. उपोषणाच्या 4थ्या दिवशी महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख मिलिंदजी भाऊ एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती आणि उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या उपस्थितीत दोन्ही अधिकारी गोरक्षक प्रमुख यांच्यात साधक बाधक चर्चा झाली. यानंतर येत्या 2 दिवसात बैठकीचे आयोजन करून शक्य होईल तेवढे प्रश्न निकाली काढून उर्वरित प्रश्नासाठी शासनाकडे पाठवून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने गायत्री दीदी राधेश्याम मुंडलिक यांनी वरील मान्यवरांच्या आणि शेकडो गोरक्षकाच्या साक्षीने आमरण उपोषणाला काही काळासाठी स्थगित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी अंबड शहर आणि पंचक्रोशीतील संत महंत गोरक्षक आदीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.